काल आपला फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे बेटा, आहे ना? बरोबर आहे, 2.1 चा बरोबर आहे. आता तुम्ही सेकंड क्वेश्चन लिहा, 2.1 चा सेकंड. हा या बेटा या. काल झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट 2.1 चा सेकंड क्वेश्चन लिहा बेटा, क्वेश्चन नंबर 2. सेम तसाच सॉल्व करायचा आहे पहिल्या क्वेश्चन प्रमाणे, पण त्यामध्ये आपल्याला टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग हे सांगायचं नाहीये. पहिल्या क्वेश्चन मध्ये सांगायचं होतं आपल्याला की टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे, पहिल्या क्वेश्चन मध्ये सांगायचं होतं. पण दुसऱ्या क्वेश्चन मध्ये सांगायचं नाहीये, फक्त त्याला आपल्याला डेसिमल मध्ये लिहायचं आहे, डिवाइड करून. लिहून टाका, मी सांगतो तुम्हाला. क्वेश्चन नंबर 2. Write in decimal form. Decimal form. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, हा या बेटा, 127/200. हा या बेटा. कोणाचा आहे? अनिश. अच्छा अच्छा अच्छा, ठीक. क्वेश्चन नंबर 2 लिया बेटा, क्वेश्चन नंबर 2. राइट इन डेसिमल फॉर्म. जसा काल आपण प्रश्न सॉल्व केला पहिला, तसाच सॉल्व करायचा आहे, पण आपल्याला टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग सांगायचं नाहीये, फक्त डेसिमल मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे, बस तेवढंच. कालच्या प्रत्येक प्रश्नामध्ये पण मी तुम्हाला शेवटी असा बॉक्स लिहून दिला होता, त्याच्यामध्ये काही आन्सर लिहून दिलं होतं, है ना? बस ते तिथपर्यंत आन्सर लिहायचं आपल्याला. जर विद्यार्थी काल नव्हते, जे विद्यार्थी नव्हते समजा काल, हा या बेटा. होईल का जागा तिथे? नाही तर मग स्पर्शच्या बाजूला बसून जा. ठीक, लिहिला बेटा प्रश्न, किंवा नंतर लिहून टाकाल? ठीक आहे, नंतर लिहून टाकाल. ओके, सोडून द्या ते सर्व, इकडे लक्ष द्या आता पहा, मग नंतर लिहाल बेटा क्वेश्चन. जे विद्यार्थी काल नव्हते आले समजा, कुणी आहे का बाहेर? राज बोलो ना बेटा. हाँ हाँ आ जाओ. बोलो बेटा राज, क्या बोलते? किधर? हाँ 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 हाँ, 500 ऑनलाइन. मेरे को QR कोड सेंड कर देना ना, यही जो नंबर है वही. नहीं मैं दूसरे नंबर सेंड करूंगा तभी. ठीक है, एक चीज विश्वास है. हाँ चलेगा. हाँ हाँ आप हाँ, उसके साथ में, उसके साथ में भी चल सकता है इसमें. अच्छा अच्छा, मुझे करना क्या होगा इसके लिए? ये है ना, तो
गंगाजल मिलते हैं उसमें। अच्छा अच्छा। अभी मैं शिव जी के मंदिर से आ रहा हूँ। हाँ हाँ। रुद्राक्ष का कुछ होता है, हाँ। उसका पानी में। अच्छा। अब जैसा रूटीन चलता है वैसा चलने दो। हाँ एवरेज भी जो घर में हाँ। मिलता है इसको यूज कैसे करना है? कुछ भी नहीं, बस पानी में डालो जैसे हम 5 ml कैसे पीते हैं। अच्छा अच्छा अच्छा। हाँ हाँ अच्छा ठीक है, वो तो मैं कर सकता हूँ। बाकी कुछ भी मत करो। बाकी कुछ जा रहा है थोड़ा बाहर 15 रुपए का। ठीक। बाद में आता हूँ आपसे मिलने। ठीक है ठीक है। बाहर से भी कुछ लेके जाऊंगा। बिल्कुल बिल्कुल जरूर, मुझे QR कोड सेंड कर देना। नहीं वो मैं आपको मैं अमाउंट सेंड अभी कर मत देता भेजो। हूँ। नहीं आप जब दोगे तब। हाँ ठीक है आप जब दो। ठीक है जय। हाँ मैं करता हूँ। खाना खाने के बाद कभी भी पियो। कभी भी सब। हफ्ता भर में आता ही। ठीक ठीक चलो। हाँ जय। ओके। ठीक आहे बेटा। हा इकडे लक्ष द्या, सोडून देते सर्व जे विद्यार्थी काल नव्हते समजा ट्युशन मध्ये, ज्यांना पहिला क्वेश्चन नव्हता मिळाला ते पण विद्यार्थी हा क्वेश्चन समजून घेऊ शकतात। कालच्या पहिल्या प्रश्नासारखाच सॉल्व्ह करायचं आहे, फक्त कालच्या प्रश्नामध्ये आपण काय लिहिलं होतं सर्वात शेवटी, टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग, इथे ते लिहायचं नाही आपल्याला, बाकी तिथपर्यंत आन्सर काढायचं आपल्याला, फक्त ते शेवटचा तो स्टेटमेंट जे आपण शब्द लिहिले होते समजा टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग ते नाही लिहायचं। हा फक्त बॉक्स मध्ये जे आपण डेसिमल आन्सर लिहिलं होतं समजा तिथपर्यंत आपल्याला क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं, म्हणजे कालच्या सारखाच आहे बिलकुल सेम। हे बघा आता 127 ला 200 ने डिवाइड करायचं आहे, आपण मध्ये 200 आहे, मग कशाचा टेबल लिहावं लागेल 200 चा? नाही बेटा, 200 असेल, 300 असेल, 100 असेल, 400 असेल, 10 असेल, 50 असेल। हे बघा मी काय सांगतो तुम्हाला, एखादा नंबर असेल समजा 37 डिवायडेड बाय 50, तर 50 चा टेबल नाही करायचं, 200 चा टेबल नाही करायचा, 100 अपॉन मध्ये असेल त्याचा टेबल नाही करायचा। हा जो 0 असतो एक एक्स्ट्रा 5 च्या नंतर 0 आहे, याला इथून काढून टाकायचं। 0 ला आपण काढू शकतो बेटा, दुसऱ्या नंबरला नाही काढू शकत, पण 0 ला काढू शकतो आपण। 0 ला काढायचं कसं पहा, मी या नंबरवरून सांगतो एक्झाम्पल। या एका 0 ला जर मी काढलं समजा, एका 0 ला इथून कट केलं समजा, तर इथे जो हा डेसिमल 7 च्या नंतर असेल, एखाद्या नंबर मध्ये डेसिमल शेवटच्या डिजिटच्या नंतर असते बेटा। एखादा कोणता नंबर असेल 153, तुम्हाला म्हटलं की डेसिमल कुठे आहे, डेसिमल कुठे आहे, तर तुम्ही काय सांगणार सर 3 च्या नंतर डेसिमल आहे, नसेल तर ओके। इथेही समजा 37 7 च्या नंतर डेसिमल असेल, मग आपल्याला करायचं काय, समजा की एक 0 कट केला तर हा जो डेसिमल इथे असणार आहे तो एका डिजिटच्या आधी लिहायचा असतो। जर आपण एक 0 कमी केला तर हा डेसिमल एका डिजिटच्या आधी, म्हणजे कुठे येणार आहे 7 च्या आधी, म्हणजे हा नंबर होणार आहे 3.7 असे लिहू शकतो बेटा आपण, ठीक आहे। आणि अपॉन मधला हा 5 तो जसाच्या तसा, म्हणजे आता 3.7 ला कशाने डिवाइड करायचं आहे 5 ने, फक्त 5 ने, 50 ने डिवाइड करायची गरज नाहीये। पहा मी एक्झाम्पल देतो, पुन्हा दुसरं एक्झाम्पल देतो, बरोबर पहा लवकर लक्षात येईल। 924 याला आपल्याला समजा 300 ने डिवाइड करायचं, खालून किती 0 कमी करायचे, 2 0 कमी करायचे, 2 0 कमी करायचे, म्हणजे याचा अर्थ की सध्या डेसिमल कुठे आहे पहा बरं 4 च्या नंतर। मग आता आपल्याला 2 0 कमी करायचे आहे, तर हा डेसिमल आता कुठे येणार आहे 2 डिजिटच्या आधी, म्हणजे 2 च्या आधी, म्हणजे हा डेसिमल इथे येणार आहे, म्हणजेच 9.24 आणि त्याला फक्त कशाने डिवाइड करावं लागेल 3। असा डेसिमल आपण कोणत्याही नंबर मधून आपण म्हणजे हे 0 कट करू शकतो बेटा, ठीक आहे। 15387 डिवायडेड बाय 1000 आहे। आता मला जर 3 0 कमी करायचे असेल तर किती 0 कमी करायचे, 3 0 बघा 1 2 3, मग डेसिमल कुठे आहे सध्या 7 च्या नंतर, ओके। 3 डिजिटच्या आधी 3 0 3 डिजिट, 3 0 3 डिजिट, ठीक आहे। 2 0 असेल तर 2 डिजिट, इथे 3 0 ला कट करायचं आहे तर 1 2 3 च्या आधी आपल्याला म्हणजे डेसिमल द्यावं लागेल, म्हणजे 15387 आणि अपॉन मध्ये हा 1, अपॉन मधला 1 लिहिला जात नाही, म्हणजे फक्त आन्सर आपल्याला काय मिळेल 15.387, याप्रमाणे डेसिमल काढायचं असतो, ठीक आहे। आता याला आपण इकडे अप्लाय करू, पहा बरोबर, हे बघा इज इक्वल टू, मला सांगा किती 0 ला कमी करायचं आपल्याला 2 0, सध्या डेसिमल कुठे आहे 7 च्या नंतर, 7 च्या नंतर डेसिमल आहे, आपल्याला 2 0 कमी करायचे आहे, तर याचा अर्थ की मला फक्त काय लिहावं लागेल इथे 2। आता हे 2 0 कमी केले तर हा डेसिमल कुठे येणार आहे इकडे पहा बरं
2 डिजिटच्या आधी म्हणजे 1.27. हे बघा 2 डिजिट, 20 2 डिजिट 27च्या आधी येणार आहे बेटा डेसिमल. हे लक्षात आलं का तुम्हाला? चांगल्याने समजलं आहे? ठीक आहे. 98534 डिवायडेड बाय 7000. 30 कमी करायचे आपल्याला. डेसिमल कुठे येईल? लवकरात लवकर सांगा मला. 5च्या आधी म्हणजे 8 आणि 5च्या मधात. लक्षात ठेवा. हे बघा 30 3 डिजिट त्याच्या आधी आपल्याला द्यावं लागेल डेसिमल याप्रमाणे. ठीक आहे. आता मला सांगा 200चा टेबल लिहायची गरज आहे का? नाही. फक्त कशाने डिवाइड करायचं? आपल्याला 2 ने डिवाइड करायचं. करू शकतो. सिंपल आहे बेटा. हे बघा 1.27 ला डिवाइड करायचं आहे फक्त 2 ने. 2च्या टेबलमध्ये सांगा 1 येतो का? नाही येत. मग आपल्याला 2 0 जा असं डिवाइड करावं लागेल. 2 0 जा 2 0 जा 0. ओके. यांचं सबट्रॅक्शन 1 - 0 1. ओके. साधं डिव्हिजन आहे जसं आपण नेहमी करतो समजा त्याचप्रमाणे. ठीक आहे. आता डेसिमलच्या नंतर हा मला 2 खाली लिहायचा आहे. डेसिमलच्या नंतरचा तर वरती द्यावं लागेल मला डेसिमल द्यावं लागेल. ठीक आहे. 12 2च्या टेबलमध्ये 12 केव्हा येईल? 2 6 जा 12. ओके. इथे सबट्रॅक्शन काय येईल? 0. ठीक आहे. आता एक डिजिट पुन्हा खाली घ्यायचा आहे. हा 7 खाली घ्यायचा आहे बेटा. हा 7 खाली घ्यायचा 7. आता 2च्या टेबलमध्ये 7 केव्हा येईल? 2 3 जा 6. 2 3 जा 6. हे बघा 2 3 जा 6. ओके. 7 मधून 6 कमी करा 1 आन्सर मिळेल. आता एक एक्स्ट्रा 0 घ्यावा लागेल आपल्याला. ठीक आहे. 2 5 जा 10. ओके. आणि रिमाइंडर मध्ये किती येईल? 0. मग आता याचा आन्सर आपण इकडे बॉक्समध्ये कसं लिहिणार पहा. हे बघा याप्रमाणे. नंबर कोणता होता? 127. ओरिजिनल नंबर घ्यायचा. 127 ला 200 ने डिवाइड करायचं होतं. काय आन्सर आलं पहा बरं आपलं? 0. सांगा बरं. 635. 635 नाही म्हटलं जात. एक एक अंक वाचावं लागतं बेटा आपल्याला. 0.635. 635 नाही म्हणावं लागत इथे आपल्याला डेसिमलच्या नंतर. फक्त एक एक डिजिट आपल्याला वापरायचा म्हणजे लिहायचा असतो किंवा आपल्याला समजा म्हणायचा असतो 0.635 याप्रमाणे. समजा याला तुम्ही नोट करून टाका. याच्या बाजूला हा नंबर लिहा. कालच्या सारखं ते स्टेटमेंट नाही लिहायचं बेटा आपलं. टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग. बरं इथे टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग लिहायचं असतं तर काय लिहिलं असतं सांगा बरं? टर्मिनेटिंग. काय लिहिलं असतं आपण? टर्मिनेटिंग लिहिलं असतं आपण. कारण की रिमाइंडर मध्ये 0 आला तर टर्मिनेटिंग. म्हणजे 127/200 चा आन्सर डेसिमल मध्ये येईल 0.635 असा आन्सर येईल बेटा. फक्त डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बेटा त्याच्यानंतरचा 25/99 याला मिटवू का मी? ओके. ठीक आहे. काही काही विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला मल्टिप्लिकेशनचे गणित द्या पाहिजे तेवढे, पण डिव्हिजनचे प्रश्न नका देऊ. घाबरतात विद्यार्थी डिव्हिजनला. समजा असं असतं.
पण आपल्याला क्वेश्चन आहे, करावं लागेल. मल्टिप्लिकेशन वाटल्यास आम्ही खूप काही करू शकतो. 25/99. आता कशाने डिवाइड करायचं? हे काय 9 कॅन्सल करू शकतो का आपण आता? जसं मागच्या प्रश्नामध्ये 0 कॅन्सल केला होता, 0 कॅन्सल करू शकतो बेटा अपॉन मध्ये. सर्वात शेवटी 0 असेल, मधातले 0 नाही. नाहीतर मग समजा 25 अपॉन समजा 50300, तर कोणते 0 कॅन्सल करू शकतो आपण? शेवटचे फक्त हे 0. हा मधातला 0 कॅन्सल करू शकत नाही. ठीक आहे, ओके. नाहीतर सरांनी तर सांगितलं होतं बा की खालचा 0 कॅन्सल करू शकतो, तर असं नको व्हायला पाहिजे. फक्त शेवटचे 0 आपण कॅन्सल करू शकतो, कमी करू शकतो समजा आपण. ठीक आहे. हा, आता यामध्ये पहा 25 ला 99 ने डिवाइड करायचं. कोणता टेबल लिहावं लागेल आपल्याला? 99 चा टेबल. सुरुवात करायची 99 झिरोचा. आन्सर काय मिळेल? 0. 0च मिळेल ना? बरोबर. 99 1 99, 99 2 या 99 मध्ये 99 ऍड करायचे आहे बेटा. 198, 99 3 या दोघांचा ऍडिशन किती होईल? 297. या दोघांचं इथल्या इथेच ऍडिशन करायचं आहे. मनातल्या मनातच करून नाही पाहायचं, मनातल्या मनातच ऍडिशन करा या दोघांचं. $297 नाही, या दोघांचं जे मी केलंय ते बरोबर आहे का? तुम्ही सांगा मला. या दोघांचं ऍडिशन बरोबर आहे का? हे केलंय मी. 9 + 8 17, 7 कॅरी 1, 9 + 9 18 + 1 19, 19 चा 9, 1 इथे कॅरी, 1 + 1 2. करेक्ट आहे. ठीक आहे. 99 × 4. आता कुणाचं ऍडिशन करायचं आहे? या दोघांचं ऍडिशन करायचं आहे बेटा. या दोघांचं ऍडिशन. 9 + 7 किती होणार आहे? 16, 6 कॅरी 1, 9 + 1 10, 10 + 9 19, 9 कॅरी 1, 2 + 1 3. ओके. हा 99 5 पुन्हा आपल्याला याच्यामध्ये हा ऍड करायचा आहे. 9 + 6 15, 5 कॅरी 1, 9 + 1 10, 10 + 9 9, 4 9 5. ठीक आहे. 99 6 पुन्हा या दोघांचं ऍडिशन करायचं आहे आपल्याला. 594. काहीतरी पॅटर्न आहे याच्यामध्ये. दिसला का? पॅटर्न दिसला का तुम्हाला? कोणता? हे बघा 99, 98, 97, 96, 95, 94 आणि हा नंबर पहा इकडे वाढत आहे. 1 2 3 4 5. हा असा पॅटर्न तयार झालाय बेटा. याप्रमाणे आपण आता लिहू शकतो. 99 7 4 च्या नंतर 5 4 3 बरोबर आहे. आणि इकडे समजा 9 आणि इकडे 4 5 6 बरोबर आहे. हा इंटू 8. पुन्हा काय करावं लागेल? 4 3 2 इथे 9, 5 6 च्या नंतर 7 आणि 99 × 9. 2 च्या नंतर इथे 1, इथे 9, 7 च्या नंतर 8. याप्रमाणे हा एक पॅटर्न आहे बेटा. ठीक आहे. हा आता पहा 25 ला डिवाइड करायचा आहे 99. आधी आहे इथे पॉइंट देऊन द्यायचा सर्वात शेवटी आणि 0 0 देऊन द्यायचे. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की कोणत्याही नंबर मध्ये शेवटी पॉइंटच्या नंतर आपण पाहिजे तेवढे 0 देऊ शकतो. ठीक आहे. हा आता सांगा मला 99च्या टेबलमध्ये 25 येत आहे का? नाही आहे. बरोबर पाहून घ्या तुम्ही. पण 25 पेक्षा लहान नंबर येत आहे कोणता? 0. म्हणजे तुम्हाला 99 0 लिहावं लागेल आणि यांचं सबट्रॅक्शन केलं तर आन्सर मिळेल 25. याप्रमाणे. आता डेसिमलच्या नंतरचा हा 0 खाली आपल्याला उतरवायचा आहे. ठीक आहे. वरती द्यावं लागेल आपल्याला डेसिमल. ठीक आहे. आता 250 पेक्षा लहान नंबर शोधा. याच्यामध्ये कोणता? 198 म्हणजे असं की 2 ओके. 99 2 198. पुन्हा यांचं सबट्रॅक्शन बेटा. ओरली सांगा मला किती आन्सर मिळेल? 148 नाही रे. 148 152 फक्त 52. हा काय आन्सर मिळेल? फक्त 52 मिळेल. 10 मधून 8 मायनस केले 2 कॅरी 1. 15 मधून 10 मायनस केले 5 कॅरी 1. 2 - 2 म्हणजे 0.
ओके, म्हणजे आन्सर मिळेल फक्त 52. पुन्हा एक 0 आपल्याला खाली उतरवायचा आहे बेटा. आता 520 पहा बरं, त्याच्यापेक्षा लहान नंबर कोणता येतो? 520 पेक्षा लहान नंबर 495. हे बघा 5 जा. ओके, 495 याच्यापेक्षा लहान नंबर आहे तो. म्हणजे आपल्याला डिवाइड करावं 99 5 जा. काय आन्सर मिळेल? 495. ओके, पुन्हा यांचं सबट्रॅक्शन ओरली सांगा मला, किती आन्सर मिळेल? फक्त 5. 15 की 25? 25 आन्सर मिळेल बेटा. 520 मधून 495 मायनस करा ना. हे तर 20 राहणार आहे आणि यातलं 5 समजा 500 मधले हे 25. ओरली काढता आलं पाहिजे. असं तर काढू शकतो आपण, 10 मधून 5 मायनस केले तर 5. हे तर मेथड आहेच काढायला, पण असं ओरली काढता येईल की 520 मधून 495 मायनस केले तर किती राहतात बसून. ठीक आहे. ओके, 10 मधून 5 मायनस केले 5 कॅरी 1. 12 मधून 10 मायनस केले 2 कॅरी 1. 5 मधून 5 मायनस केले 0. म्हणजे आन्सर किती मिळालाय? 25. आता विचार करा, 25 पासून सुरुवात झाली होती आपली आणि शेवटी इथे कोणता नंबर आलाय पहा तुम्ही. म्हणजे याचा अर्थ काय होईल की जितकं डिव्हिजन आपण केलंय पुन्हा समोर आपल्याला तेवढं डिव्हिजन करावं लागेल आणि पुन्हा हेच नंबर आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत राहील समोर. म्हणजे आता याला समोर डिवाइड करायची गरज नाही आहे, आपला आन्सर एवढंच असणार आहे. हे बघा, हा 25 आणि हा 25. ठीक आहे, याला नोट करून टाका तुम्ही. इथे लिहा बाजूला रिपीट आणि इथे बार बाजूला लिहून टाका. 25/99 0.25. याला टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग सांगायचं असेल तर काय सांगणार बेटा? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. हा, याला राऊंड करून टाका, तिथे रिपीट लिहून टाका बाजूला. इथे 0 तुम्हाला कधीच मिळणार नाहीये. पूर्ण आयुष्य खर्च केलं समजायला डिव्हिजन प्रोसेसमध्ये तरी तुम्हाला 0 मिळणार नाही. कधीच रिमाइंडर मध्ये 0 मिळणार नाही या क्वेश्चन मध्ये. याला राऊंड करा बेटा, याला राऊंड करा. असा नंबर जर रिपीट आला समजा तर याला पुन्हा डिवाइड करायची गरज राहत नाही. वरती जे आन्सर आला असेल त्याच्यावर आपल्याला एक लाईन काढायची असते समजा रिकरिंग मध्ये. आता तुम्ही समोरचा क्वेश्चन करून पहा. 23 ला 7 ने डिवाइड करून पहा. पहा काय आन्सर मिळते. बाजूला हा टेबल लिहा बेटा 99 चा. बाजूला हा टेबल लिहून टाका. 99 चा टेबल लिहून टाका. बाजूला 99 चा टेबल लिहून टाका.
आणि त्यानंतरचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 23ला 7 ने डिवाइड करा. डेसिमल मध्ये काय आन्सर मिळते, असा रिपीट नंबर मिळतो किंवा नाही मिळत ते तुम्हाला चेक करायचं आहे. थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करा बेटा. थर्ड क्वेश्चन मध्ये 7चा टेबल लिहायची गरज नाहीये, छोटा नंबर आहे तो, आहे ना. 7 छोटा आहे ना नंबर. 7चा टेबल लिहायची गरज नाहीये, डायरेक्ट तुम्ही डिवाइड करू शकता. 23ला 7 ने डिवाइड करा. करून पहा, चुकलं तरी चालेल. मोठा नंबर असला त्याला त्याचा टेबल तयार करायचा असतो. मी याला मिटवू का, लिहून झालाय. ठीक आहे, ओके. त्यातला थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करा बेटा. 23ला 7 ने डिवाइड करायचं आहे. 23 डिवायडेड बाय 7. पहा काय आन्सर मिळते. हा झाला असेल तर नंतरचा सॉल्व्ह करा. 4/5 डिव्हिजन करायचं. 7चा टेबल लिहायची गरज नाहीये, छोटा नंबर आहे, फटाफट डिवाइड आपण करू शकतो. समजा सुरुवात करताना याला 23.000 घेणार आणि त्याला डिवाइड करू आपण 7 ने. एक 0 खाली उतरवायचा, बस. करून पहा. करून पाहिलं तुम्ही किती आन्सर आलाय. अच्छा, म्हणजे रिमाइंडर मध्ये 0 आला का, नाही येत आहे का. अरे तुमच्या कसं आला रिमाइंडर मध्ये, किती आन्सर काढलाय. अच्छा, म्हणजे तो नंबर तेवढा पुन्हा पुन्हा येत, रिपीट होईल समजा. करून पहा बेटा, चुकला तरी चालेल, करू नाही तर लक्षात येणार नाही आपल्याला. ठीक आहे, इकडे लक्ष द्या, नाही येत असेल तर. हा 2. अच्छा 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 अच्छा, ठीक आहे. इकडे पहा बेटा, इकडे पहा, सोडून देते सर्व. इकडे पहा, हे बघा, 7 हा छोटा नंबर आहे, त्याचा टेबल लिहायची गरज नाहीये. 7 मोठा नंबर असता त्याचा आपण टेबल आधी तयार केला असतं समजा. ठीक आहे, आता डायरेक्ट 7 ने डिवाइड करायचा. हा 23 आहे. 23च्या नंतर डेसिमल असते, त्याच्यानंतर आपण पाहिजे तेवढे 0 घेऊ शकतो, आणखी 0 घेऊ शकतो बेटा. त्याची व्हॅल्यू फक्त 23च असणार आहे. ठीक आहे, आता डिवाइड करू पहा. 7च्या टेबलमध्ये 23 पेक्षा लहान नंबर 7 3 जा 21, बरोबर पहा बेटा. रिमाइंडर मध्ये आपल्याला इथे मिळेल आपल्याला 2. ओके, 23 मधून 21 मायनस केले 2. आता डेसिमलच्या नंतर एक 0 घ्यायचा आहे. हे बघा, डेसिमलच्या नंतर 0. ओके, डेसिमलच्या नंतर म्हणजे वरती द्यावं लागेल आपल्याला डेसिमल. ओके, हा. आता 7च्या टेबलमध्ये 20 पेक्षा लहान नंबर 7 2 जा 14. 7 2 जा 14, बरोबर पहा बेटा. 20 मधून 14 मायनस केले 6 आन्सर मिळेल.
डायरेक्ट सबट्रॅक्शन करायचं. 20 मधून 14 मायनस केले 6. पुन्हा एक 0 आपल्याला खाली उतरवायचा. आता हा 0 आधी उतरवला होता, पुन्हा एक. 7च्या टेबलमध्ये 60 पेक्षा लहान. 7 8 जा 56. 7 8 जा 56. बरोबर पहा. पुन्हा यांचं सबट्रॅक्शन 60 मधून 56 मायनस केले, आन्सर मिळेल 4. पुन्हा हा 0 खाली उतरवायचा बेटा आपल्याला. 40 झाले आता. ओके. 7च्या टेबलमध्ये 40 पेक्षा लहान 35. 7 5 जा 35. ओके. सबट्रॅक्शन केल्यावर आन्सर मिळेल आपल्याला 5. पुन्हा एक एक्स्ट्रा 0 घ्यायचा, हा 0 खाली उतरवायचा, हा 0. 50 झालाय. 7च्या टेबलमध्ये 50 पेक्षा लहान 7 7 जा 49. 7 7 जा 49. ओके. आणि यांचं सबट्रॅक्शन केलं तर आन्सर काय मिळेल आपल्याला 1. हे बघा इथे लिहितो मी 1. ओके. आणि पुन्हा एक एक्स्ट्रा 0 द्यायचा आपल्याला 10. आता काय होईल सांगा मला. 7 1 जा 7. ओके. 10 मधून 7 मायनस करा 3. 30 पुन्हा एक 0 आपण दिला समजा. ठीक आहे. पुन्हा डिवाइड करायचं आपल्याला. 7च्या टेबलमध्ये 30 पेक्षा लहान 7 4 जा 28. आणि आता बरोबर लक्ष द्या पहा. 30 मधून 28 मायनस केले, किती आन्सर मिळेल 2. आणि एक एक्स्ट्रा 0 घेतला तर 20. बरोबर पहा. इथे कुठेतरी 20 हा नंबर आधी आपण घेतलेला आहे बेटा. हे बघा बरोबर पहा. हा 20 आणि हा 20. मग या 20 मध्ये मी कशाने डिवाइड केलं होतं पहा बरं. 7 2 जा. बरोबर आहे. 7 2 जा म्हणजे इथे सुद्धा मला पुन्हा काय करावं लागेल. 7 2 जा म्हणजे हा 2 पुन्हा येणार आहे बेटा. आणि 2च्या नंतरचे सर्व डिजिट आहे ते पुन्हा पुन्हा येणार आहे. आता हा इथे 20 पासून सुरुवात झाली, इथे 20 आला. याला पुन्हा डिवाइड केलं तर काही वेळानंतर पुन्हा काय येणार आहे 20. पुन्हा काही वेळानंतर काय येणार आहे 20. तर इतकं जे आन्सर आहे ना हे पुन्हा पुन्हा तुम्हाला रिपीट मिळणार आहे. म्हणून इतक्या आन्सरवर आपल्याला काय करायचं आहे. हा झाला क्वेश्चन खतम समजा. ठीक आहे. बरोबर नोट करून टाका बेटा. आणि इथे रिपीट शब्द लिहा. रिपीट. ठीक आहे. त्याला राऊंड पण करून टाका. या 20ला राऊंड करून टाका. 23/7 3.285714. ठीक आहे. एका खाली एक बरोबर आन्सर लिहा. साइडला बॉक्स मध्ये हे आन्सर लिहून टाका. तिथून सुरुवात करा. याच्यानंतर तो पार्ट. आणि ज्यांचं झालं असेल त्यांनी नंतरचा क्वेश्चन सॉल्व्ह करा बेटा. 4/5. 4/5. नंतरचा करून पहा बेटा. ठीक आहे. डिवाइड झालं का म्हणजे रिमाइंडर मध्ये 0 आलाय. 0.8 बस झाला. बॉक्स मध्ये लिहून टाका त्याला. समोरचा क्वेश्चन सॉल्व करा बेटा.
4/5. फोर अपॉन 5. फोर अपॉन 5. 4 म्हणजे 4.000. त्याला डिवाइड करायचं आहे 5 ने. अरे याचा काय आन्सर आला म्हटलं तुमचं? 0.8. ओके. 5 0 0 मायनस केल्यावर 4 आन्सर मिळेल. हा 0 घेतला डेसिमलच्या नंतरचा, वरती डेसिमल, आणि 5 8 जा. अरे आता एकदम लवकरच संपला प्रश्न. ठीक आहे, रिमाइंडर मध्ये 0. ओके ठीक आहे. 4/5 याचा आन्सर 0.8. इथे बार द्यावा लागेल का बेटा? नाही, कारण की पुन्हा पुन्हा रिपीट होत नाहीये कोणताच नंबर, तर याचा अर्थ की बार येणार नाहीये समजा. ठीक आहे, फक्त 0.8 टर्मिनेटिंग, याला म्हणू आपण टर्मिनेटिंग. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न लिहा 5th, त्यालाही सॉल्व्ह करून टाका. तोही झाला आहे का? काय रिमाइंडर मध्ये 0 आलाय का? रिमाइंडर मध्ये 0. अच्छा, करून पहा बेटा. 5वा प्रश्न करून पहा, तेव्हाच माहित पडते आपल्याला की काय येते नाही येत, काय चुका होतात. काय आन्सर आला बेटा? 2.125. 1 to 5 म्हटल्या जाते बेटा, 125 नाही. एक एक डिजिट म्हटल्या जाते समजा. हा, 5वा प्रश्न. 17/8 17.000 याला डिवाइड करायचं आहे 8 ने. 8 2 16. 1 डेसिमलच्या नंतर 0 पॉइंट. 8 1 8. सबट्रॅक्शन केल्यावर 2, पुन्हा एक 0. 8 2 16. यांचं सबट्रॅक्शन 4, पुन्हा एक्स्ट्रा 0. 8 5 40. आन्सर मिळेल आपल्याला 17/8 इज इक्वल टू 2.125. बरोबर आहे ना बेटा? हा. आता तुम्ही होमवर्क मध्ये प्रश्न लिहा काही. लिहा बेटा होमवर्क. पहिला क्वेश्चन, 9/11. सेकंड, 121/13. थर्ड, 29/8. ठीक आहे. हा 2 मिनिट थांबून जा बेटा.